श्रीराम समर्थ. मी सौ संपदा हेरंब वाटवे वास्तुसंपदा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज मी तुम्हाला अत्यंत अशा महत्त्वाच्या विषयावर सांगणार आहे. काही वास्तू टिप आणि त्याबद्दल बोलणार आहे. बऱ्याचशा माझ्या जातकांच्या आणि लोकांच्या मागणीनुसार दारूचं व्यसन आणि वास्तुदोष आणि त्यावर उपाय याबद्दल मी बोलणार आहे. दारूचं व्यसन हे स्वतःची राख रांगोळी करणारं व्यसन आहे. जेव्हा आपल्याकडे पैसा एकतर अति प्रमाणात असतो त्यावेळी आपण ते पैसे व्यसनावर उडवतो, किंवा आपल्याकडे पैसा नसतो आणि आपण दारूच्या व्यसनाच्या आहारी जातो, असंही आहे. पण एखाद्या वेळेस आपण अति प्रमाणात पैसा आहे आणि तो कुठे खर्च करावा, एकतर तो जुगारावर पैसा उडवलेला असतो, किंवा एखाद्या वेळेस तो माणूस व्यसनाकडे गेलेला असतो, किंवा काही लोकांचं असं असतं की आपण बिझनेसमध्ये लॉस करून घेतलेला आहे आणि पुढे काय करू या टेन्शनने देखील माणूस व्यसनाधीन होतो आणि आपली पूर्ण मानसिकता बिघडवतो. आपल्या छातीपासून वरचा भाग म्हणजे आपल्या वास्तुपुरुषाचं डोकं हे ईशान्य दिशेकडे आहे आणि आपल्या छातीपासून वरचा भाग जर बिघडला तर आपली मानसिकता बिघडते. माणूस डिप्रेशन, टेन्शन, वादविवाद करू लागतो आणि त्याची पूर्ण मानसिकता बिघडते. अशा वेळेस माणूस व्यसनाधीन होतो. तसेच आपली जर वास्तूतील आग्नेय दिशा बिघडली, आग्नेय दिशा ही अग्नितत्वाची दिशा, पैसा प्रसिद्धीची दिशा, आणि या दिशेत जर एखादा खड्डा आला किंवा त्या दिशेला उतार आला तर तरी देखील माणूस व्यसनाधीन होऊ शकतो. तसेच आपल्या वास्तुपुरुषाचे पाय हे नैऋत्य दिशेला असतात आणि नैऋत्य दिशा ही पितृतुल्य दिशा म्हणून ओळखली जाते. आणि या दिशेला जर टॉयलेट आलं किंवा सेप्टिक टँक आली किंवा खड्डा आला किंवा या दिशेतील स्टॅबिलिटी बिघडली तर माणूस व्यसनाकडे वळू शकतो, कर्जबाजारी होऊ शकतो आणि माणूस एकदा व्यसनाधीन झाला की काय करू आणि काय नको अशा गोष्टी माणसाच्या घडतात. हा देखील एक वास्तुदोष आहे असा विचार केला असता आपण या गोष्टीवर एकतर वास्तू कन्सल्टन्सी घेऊन आपण त्या गोष्टीला 100% असं सोल्युशन काढू शकतो. प्रत्यक्ष वास्तू कन्सल्टन्सी करून तिथे उपाययोजना करून घेऊन त्या दिशेतील दोष दूर करून माणसाची व्यसनातून मुक्ती करू शकतो. पण जाता जाता मी छोटेसे साधे आणि सोपे उपाय सांगते की आपली जर ईशान्य दिशा स्टेबल राहायला पाहिजे तर त्या दिशेला एखाद्या कुंडीत तुळशीचं झाड लावावं, तिथे विष्णूची आराधना करावी, किंवा ईशान्य दिशेला पाण्याचा प्रवाह वाढवावा, किंवा त्या दिशेला वॉटरफॉल ठेवावा, किंवा त्या दिशेतील कचरा घाण जी असते ती साफसूफ करावी आणि त्या दिशेतील जडत्व कमी करावं. यातनं काही प्रमाणात दोष दूर होऊ शकतात आणि माणूस व्यसनमुक्तीकडे जाऊ शकतो. तसेच आपली नैऋत्य दिशेतील घाण भंगार काढून टाकून त्या दिशेत जर जडत्व आणले तर काही प्रमाणात का होईना तिथूनही आपली व्यसनमुक्ती होण्यास मदत होऊ शकते. अशाच नवनवीन टिप्ससोबत पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत श्रीराम समर्थ.